हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी मी डायरेक्टली म्हटलं बोलूयात आपण फेस टू फेस, म्हणजे कॅमेऱ्यासमोर. पण एवढा गाड्यांचा वगैरे आवाज येत होता ना, तर म्हटलं चला आता परत एकदा व्हॉइस ओव्हर करावं लागणार आहे, कारण की रियानसुद्धा घरी होता. जसं तुम्हाला मी सांगितलं की काल त्याला हॉस्पिटलमधनं आम्ही घेऊन आलो आणि डॉक्टर बोलले की हां, ह्याला पण चिकन पॉक्स आहे आणि एक दोन तीनच जे काही पिंपल्स आलेले ना, तर तेच होते. डॉक्टर बोलले की हां, काही नाही, एकदम क्लिअर होऊन जाईल, पटकन त्याला बसेल, होणार नाही एक्स्ट्रा, लगेचच ट्रीटमेंट आपण स्टार्ट केली आहे तर. पण असं काहीही झालेलं नाही आहे. रात्रीतून त्याच्या बऱ्याचशा पोटावरती वगैरे ते छोटे छोटे जे कांजण्या म्हणता किंवा चिकन पॉक्स म्हणताना, तर ते आलेलं होतं. डॉक्टर लास्ट टाईम पण असे बोलले होते, म्हणजे जसं की ईशानला आम्ही ना 2 दिवसांनी घेऊन गेलो, त्यावेळेस आम्हाला एवढं माहीत नव्हतं की हे तेच असेल किंवा काय. तर थोडासा लेट झाला, म्हणजे 2 दिवस लेट झालं, तर त्याच्या पूर्ण अंगावर आले होते, तोंडावर थोडेफार होते. पण आता रिऊचं तसं नाही, उलटं झालेलं आहे की रिऊच्या तोंडावर थोडेसे जास्त आहे आणि अंगावर थोडेफार कमी आहेत. पण डॉक्टर बोलले होते की रियानला येणार नाही जास्त, आपण लगेच ट्रीटमेंट स्टार्ट केली आहे, पण असं नाही काही झालं. त्याला जे येणार होतं ते कम्प्लिटली आलेलंच आहे. तर आता रियानसुद्धा घरी आहे. ईशान स्कूलला जायला लागला आहे, त्याचं कंप्लीट झाले, 15 दिवस होऊन गेले त्याच्या चिकन पॉक्सला, आणि तो व्यवस्थित बरासुद्धा झाला आहे. आता रिऊ घरी आहे आणि मला सामान वगैरे काही पाहिजे तर ते बाहेरसुद्धा जाता येत नाही, कारण की त्याला घेऊन कसं जाणार, म्हणून झेप्टोवरनं मी हे सामान मागवलेलं आहे. पहिल्यांदाच अशी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, म्हणजे कपडे वगैरे ह्या गोष्टी तर आपण घेतोच, पण हे ग्रोसरीचं जे काही सामान आहे, म्हणजे भाज्या वगैरे किंवा हे कलर्स, तर ते मी पहिल्यांदा मागवलेले आहेत. तर चॉईसची गोष्ट म्हणाल तर आपली एवढी चॉईस असते ना, हे असं नको, ते तसं नको, असंच पाहिजे. म्हणजे भाज्यांच्या बाबतीत म्हणा किंवा कोणतीही गोष्ट असू दे, आपल्या चॉईसनुसार जर झाली तर ती आपल्याला खूप जास्त आवडते. पण आता जेव्हा इमर्जन्सी असेल तर त्यावेळेस मला असं वाटतं की हा ऑप्शनसुद्धा बेस्ट आहे. जे मी टोमॅटो मागवले होते ते खूप छोट्या साईजचे आले होते, म्हणून थोडंसं मला वाटलं होतं यार टोमॅटो छान नाही आले. पण हरकत नाही, जेव्हा आपल्याला म्हणजे ऑप्शनच नसतो तर त्यावेळेस घरपोच आपल्याला जर सामान भेटत असेल फ्री ऑफ डिलेवरी, तर छानच आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे मला हे घी तूप ते पाहिजे होतं, कारण की माझं कम्प्लिटली संपलं होतं आणि रियांचा खूप जास्त हट्ट होता की मम्मा मला आज खिचडीच पाहिजे म्हणून. आणि खिचडी बनवण्यासाठी बिलकुलही तूप घरात राहिलेलं नव्हतं, तर बेटर ऑप्शन हा होता की मला भाजीपालासुद्धा पाहिजे होता आणि हे जे काय तूप होतं ना, तर ते सुद्धा पाहिजे होतं इथं. तर तेच मी तुम्हाला सांगते आहे की म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच बोलत होते की घरातलं तूप कम्प्लिटली संपलं होतं आणि आता डीमार्टला वगैरे जाणं पॉसिबल नव्हतं, म्हणून म्हटलं चला झेप्टोवरनं ऑर्डर देऊया. आणि ही फर्स्ट टाईमची माझी ऑर्डर होती ऑनलाईन शॉपिंगची, ग्रोसरीची. तर मी थोडीशी हॅपी होते, कारण की माझ्याकडं ऑप्शन नसल्यामुळं हे घरपोच मला सामान मिळालं होतं. हे थोडेसे कलर मी मागवले होते. रियान ईशान होळी खेळतील की नाही माहीत नव्हतं, म्हणजे ईशान तर ऑलरेडी बरा झालेलाच आहे, पण रियानलासुद्धा अजून चिकन पॉक्स आहे. तर म्हटलं चला कलर तर मागून ठेवूया, आणि जेव्हा खेळतील तर खेळतील, नाही तर मग ते घरात तर खेळतच असतात, काय नाही काय त्यांचं सुरूच असतं. रियान ईशान दोघांनाही खेळायला खूप जास्त आवडतं. जसं तुम्हाला माहीत असं आहे की प्रत्येक घरातली लहान मुलं, त्यांना खेळण्याचं सांगावंच लागत नाही, कोणतीही गोष्ट आणि काहीही त्यांना खेळायला द्या, ते तासनतास त्या गोष्टीसोबत रमत असतातच. आणि ईशानला रिऊला खायची होती खिचडी, म्हणूनच मग मी आज परत एकदा खिचडी बनवत आहे. रियान आणि ईशान आता उपवास तर सोमवारी असतो किंवा गुरुवारी माझा असतो, त्यावेळेस खिचडी बनतेच, तरीसुद्धा यांना खिचडी खायची असते. आणि रिऊच्या आग्रह खातर आहे ना, आता बरं नाही म्हटल्यावर त्यांचं थोडंफार ऐकावंसुद्धा लागतं. म्हणूनच मग मी नाही तर बटाटे वगैरे चिरून, म्हणजे तशीच त्यांना आवडते तशी, फक्त थोडीशी कमी तिखट असलेली ही खिचडी मी इथं आता बनवत होती. आणि रिऊचं सुद्धा बरं होणं म्हणजे आता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लवकर तो बरा झाला पाहिजे असंच वाटत होतं, कारण की एक्झामचे दिवस आलेले आहे आणि आत्ता त्यांची ओरल वगैरे सुद्धा स्टार्ट होणार होती. आणि आता घरी बसून सुद्धा मग तो काही जास्त अभ्यास करावा असं नाहीच, पण थोडंसं स्कूलला वगैरे गेलं की तेवढंच कानावर पडतं आणि एक्झाममध्ये थोडं काही करेल तो व्यवस्थित, असं हाच उद्देश होता. आणि शेवटचे हे दिवस थोडेसे आता आमच्यासाठी तर टफ चालले होते, कारण की ऑलरेडी ईशानने 15 दिवस स्कूलला काही गेलेला नव्हता आणि आता रिऊचा टर्न होता. माहीत नाही हा कधी रिकवर होतोय. थोडं ईशानच्या गालावरती होतं, म्हणजे त्याने ते खपल्या वगैरे काढल्यामुळे ना मॅम बोलल्या की नाही अजून 8 दिवस तरी त्याला म्हणजे घरीच थांबवा, जेणेकरून बाकीच्यांना इन्फेक्शन नको म्हणून. तसं ईशानचं सुद्धा कम्प्लिटली ड्राय झालं होतं पहिल्या वीकमध्येच, पण मॅम बोलल्या की नाही असं होणार नाही, त्याला थोडे दिवस अजूनसुद्धा घरीच तुम्ही ठेवू शकता.
मग तो म्हणून 15 दिवस घरीच होता. आता ईशान आणि रियान आणि मी खिचडी वगैरे खाऊन झाली होती आणि त्याला औषध द्यायचे होते. तर औषध पिण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा रियानचा हा एक्सपिरियन्स होता की त्याला टॅबलेट होती. आम्ही तसं डॉक्टरांना विचारलं होतं की सिरप असेल तर चालेल, म्हणजे तो पटकन पिऊन घेईल. त्याला 2 सिरप होते पण 2 टॅबलेटसुद्धा होत्या आणि त्या टॅबलेट खाणं हा रिवचा आता पहिलाच एक्सपिरियन्स होता. तो सिरप म्हणजे पितो पटकन पण टॅबलेट नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही टॅबलेट आहे ना पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा देऊ शकता, असं काही नाही, ते मिक्स होणारी आहे. पण ती मिक्स होणारी एकच टॅबलेट होती आणि एक टॅबलेट बिलकुलही मिक्स होत नव्हत्या. तर टॅबलेट किंवा औषध वगैरे घ्यायचे म्हटलं की रिया ईशानचे असे नखरे सुरूच होतात. रिव तर असा मस्ती करून करून हे औषध पित होता. पण मला असं वाटत होतं की नाही तू पटापट पिऊन घे, जेणेकरून इकडं तिकडं फिरून त्याच्यात आणखीन बॅक्टेरिया किंवा काय जायला नको, पटकन बरं व्हावं असंच माझं होतं. रियान फटाफट औषधं घे, पण तो एकदम मस्ती करून करून त्याने 10 ते 15 मिनटं हे 4 औषधं घ्यायला वेळ लावलेला. आणि मुलं आजारी म्हटलं की त्यांच्यात थोडंसं नाही का मनाप्रमाणेच आपल्याला घ्यावं लागतं. तर अशीच काहीशी गोष्ट होती. आता मी त्याला औषध देते तर थांब 2 मिनटं 3 मिनटं असं करत करत त्यांनी माझा ना कम्प्लिटली इथं 15 मिनटं घेतलेच होते 4 औषधं घ्यायला. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला टॅबलेटसुद्धा दिली होती आणि तो सुद्धा आहे ना मग ती मी मेल्ट करू दे, मलाच त्याच्यामध्ये पाणी टाकू दे, ह्या सर्व गोष्टी त्याच्या खूप चालायच्या. पण सांडली वगैरे तर म्हणून म्हटलं नाही रिव मी देते तुला. तर मस्ती करत करत रिवांचं आता इथं हे गोळ्या वगैरे खाणं स्टार्ट झालेलं होतं. सकाळपासून रियांचं आता खेळणंही झालं होतं, गोळ्या औषधं खाणं झालं होतं आणि आजचा हा दिवस आहे ना कम्प्लिटली रियांसोबतचाच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता त्याला मी ना म्हणत होती की रिव तू झोप, जसं की ईशान आजारी होता त्यावेळेस तो कम्प्लिटली म्हणजे झोप मीन्स पडून तरी असायचा. पण रियान मात्र तसा नाही आहे, रियान कम्प्लिटली वेगळा. आता रियांचा हा 2nd 3rd डे आहे, म्हणजे जसं त्याला ते हे आलेलं चिकन पॉक्स, पण त्याला थांबायचं नाही, त्याला सतत काही ना काही करतच राहायचं आहे. प्रत्येकाची बॉडी म्हणजे वेगळीच रिॲक्ट करते असं मला वाटतं, कारण की हा म्हणजे झोपणाऱ्यातला नव्हता किंवा शांत बसणाऱ्यातला नव्हता. आता त्याला आहे ना इथे हे रॅबिट कलर करायचा होता आणि जसं रियांचं दोघांचंही PTM झालं ना, तर रियांच्या PTMला रियानला ह्या कलरिंगमध्ये कमी मार्क्स होते, म्हणजे फक्त A होता. तर रिवला तेच म्हणत होते रिव एकच काय मिळाला. तर रियानचं होतं की मध्ये मध्ये तो आहे ना स्पेस सोडतो. त्याला मी आता स्वतः कलर करून दाखवते की रियान इथं आहे ना हा स्पेस नाही सोडायचा, एकदम छान असा फील करून घ्यायचा. पण त्याचं आहे ना फटाफट फटाफट करणं असतं, मध्ये मध्ये जे काय ब्लँक राहतं ते तसंच राहू देतो. म्हणून तुला त्याला मॅमने A असा ग्रेड मिळाली होती आणि तेच मी त्याला सारखं सांगत होते की रिव हे छान फील कर. पण त्याला आहे ना एकाच दिवशी 3-4 पिक्चर कलर करून घ्यायचे, पण बिलकुलही ते व्यवस्थित असं करायचं नाही. त्यामध्ये थोडीशी फिनिशिंग असावी असं कितीही सांगितलं तरी आज तरी रियाना ऐकत नाही. म्हणूनच आता जसंही PTM झालंय ना तर तसं मी त्याला सांगत असते की रिव तू एकच पिक्चर कर पण ते छान कर आणि बाकी नको काही करू आहे. पण रियांचं नाही, मला ते असंच करायचं आहे, त्याच्या मनानुसारच त्याचं तिकडं सुरू होतं. चला म्हटलं त्याचं तिकडं काम चालू आहे, खेळतोय तोपर्यंत माझी थोडीशी किचनची कामं होती तर तीच आवरून घेऊया. जी काही खिचडी थोडीफार उरली होती ती मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलीच होती. आता हेच सकाळचं जे सामान आलेलं टोमॅटो वगैरे, पोटॅटो, हे स्वीट कॉर्न आणि भोपळा वगैरे मागवलं होतं, मिरची वगैरे, तर तेच मला वॉश करून ठेवायचं होतं. आणि म्हणूनच मग मी परत एकदा किचनमध्ये घेऊन आली होती. आणि किचनमधला म्हणजे आज ह्या ऑनलाईन डिलेवरीमधला हा जो एक होता एक्सपिरियन्स माझा की हे जे काकडी होती ना ती थोडीशी जास्तच मोठी मोठी होती आणि टोमॅटो जे होते तर आपण थोडेसे तरी मिडियम साईजचे मागवतो ना, तर ते टोमॅटो खूप छोट्या साईजचे होते आणि जे म्हणजे मी नेहमी वापरते ना तसे नव्हते, वेगळे चाले होते. पण सिलेक्ट करताना मात्र मला जे मी पाहिजे ना तर तेच मी केले होते. आता इकडं बँगलोरमध्ये तरी 2 प्रकारचे असतात, एक राऊंड शेपमध्ये आणि एक आपल्या गावाकडे मिळतात ना थोडेसे लंबकुळे, तर तेच मी ऑर्डर केले होते. पण मला डिलिव्हरी मिळताना मात्र हे दुसरे मिळाले होते. पण आता ऑप्शन नव्हता त्याच्यामुळं मी त्यामध्ये सुद्धा खूप जास्त सॅटिस्फाय होते. तर असा हा माझा आजचा एक्सपिरियन्स होता ऑनलाईन डिलेवरीच्या बाबतीत. तर चला हे फटाफट ना भाज्या वगैरे मी क्लीन करून घेते.
सर्व भाज्या वगैरे क्लीन करून झाल्यानंतर ना त्या मी गॅलरीमध्ये सुकतसुद्धा घालणार होते, कारण की इथं किचनमध्ये जास्त असं व्हेंटिलेशन नाही आहे, खूप हवा अशी जास्त काही येत नाही, म्हणून इथं पटकन सुकणार नाही. तसं तर सुकण्यासारखं इतक्या काही वेगळ्या अशा पालेभाज्या माझ्याकडे नव्हत्याच, पण त्यासुद्धा मी गॅलरीमध्येच सुकत घालत असते, तिथं पटकन सुकून निघतात. आणि जो काय आता कचरा वगैरे क्लिनिंग होता, तर हे किचन ओट्याचं जे की हे पाणी वगैरे सांडलेलं, तर तेच वाईफ वगैरे करून घेते. आणि नंतर असा होता आजचा दिवस. हा व्लॉगही मी इथेच एंड करते. रियानसोबतची थोडीफार मस्ती किंवा त्याच्यासोबतचा आजचा हा एक्सपिरियन्स कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.